नमस्कार मित्रांनो, मी संध्या. वेलकम टू माय ब्रँड न्यू यूट्यूब चॅनल. मी संध्या तुमचं सगळ्यांचं या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तरी माझी फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आहे आणि या चॅनलवर तुम्हाला खूप सारे फूड रिलेटेड व्हिडिओज, डेली व्लॉग्स आणि डान्स रिलेटेड व्हिडिओज बघायला भेटतील. तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. आय एम व्हेरी 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 हॅपी टू स्टार्टेड माय यूट्यूब जर्नी. तर ही जर्नी मी स्टार्ट करणार आहे एका कुकिंग रेसिपीपासून. तर आज आपण बनवणार आहोत हाय प्रोटीन पनीर बॉल्स. तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य मी फटाफट तुम्हाला सांगते. तर लगेचच वळूया आपण आपल्या कुकिंग रेसिपीकडे. तर तुम्हाला आता मी काय काय साहित्य घेतले आहे ते मी फटाफट दाखवते. हे आपण ओट्स घेतले आहेत. ओट्स आपण बारीक मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत, नॉर्मल ओट्स आपले विदाउट फ्लेवरचे. त्याच्यानंतर मी हिरवा वाटाणा घेतला आहे, तो पण मी बॉईल करून थोडा थोडा अर्धा स्मॅश करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हे बॉईल पोटॅटो आहेत. बॉईल पोटॅटो पण मी थोडे किसून घेतलेले आहेत, थोडे ग्रेड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे पनीर. पनीर तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला जेवढं हवं आहे, जास्त हवं आहे तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. मी थोडंसं घेतलेलं आहे, ते पण तुम्ही थोडंसं ग्रेड करून किसून घ्यायचं. त्याच्यानंतर मी ही पेस्ट घेतलेली आहे. या पेस्टमध्ये आहे आलं लसूण आणि थोडीशी मिरची. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडी मिरची त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि चवीसाठी थोडेसे ऑरिगॅनो घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ. तर आता हे सगळं साहित्य आपण एका बाउलमध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर आधी मी ओट्स घेतले आहे आणि हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. साधारण 1 ते 1.5 वाटी ओट्स आहेत, ते मी याच्यामध्ये सगळं टाकते. त्याच्यानंतर मी पनीर जे आपण घेतलं होतं ग्रेड करून ते पण इथे टाकते. त्याच्यानंतर बॉईल पोटॅटोज आणि हे हिरवे दाणे. ह्याच्यामध्येच आपण आता सगळा मसाला जो आहे आपल्याला जे तिखट वगैरे जे लागणार आहे तेही मी इथेच टाकून घेते आहे. तर आणि हे सुद्धा जे आपण त्याची पेस्ट जी केली होती मिरची आणि आलं लसूणची, तर ती पण मी पेस्ट तुम्हाला इथून दिसणार नाही, थोडंसं काळोख आहे, तर ती पण मी पेस्ट पूर्णपणे घेऊन जी आहे एवढी पेस्ट ती पण मी त्या मिश्रणमध्ये टाकत आहे. तुम्हाला ओरिगॅनो यूज करायचं नसेल तरी चालेल. मला खूप ओरिगॅनो आवडतात, त्याच्यामुळे मी ओरिगॅनो थोडेफार टाकते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसंच मीठ टाका, कारण की त्याच्यामध्ये आपण ऑरिगॅनो पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट ऑलरेडी त्याच्यामध्ये मीठ असतं, म्हणून मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे ते पण याच्यात टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत. तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मसाला टाका. तर मी एवढा मसाला टाकते. त्याच्यामध्ये थोडी धना पावडर आणि जिरा पावडर आपण टाकूया. थोडीशी हळद टाकायची आहे, त्याचा थोडा स्मेल येईल हळदीचा, त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकते. हे सगळं मिश्रण मी एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आणि ते आपण व्यवस्थित मळायचं आहे. ते मिश्रण जसं आपण पीठ मळतो तसंच ते पूर्णपणे मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित थंड हाताने असं मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आणि ह्याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते जे आप्याचं भांडं असतं लाईक दिस, त्याच्याप्रमाणे आपण छोटे छोटे बॉल्स त्याचे करून घ्यायचे आहेत. थोडंसं हाताला तुम्ही खूप लावून घ्या आणि त्याचे छोटे छोटे असे बॉल्स रेडी करून ठेवायचे आहेत. तर मी एक एक करते आणि तुम्हाला दाखवते. या साईजचे बॉल्स आपण बनवायचे आहेत. तर या साईजचे बॉल्स आपण बनवून ठेवूया. जर पीठ असं चिकट लागत असेल तुम्हाला तर थोडं तुम्ही तूप लावा, म्हणजे ते व्यवस्थित असं हाताला जास्त चिकट लागणार नाही. आणि आता हे बनवते बॉल्स. तर आता हे बनवलेले जे आपण बॉल्स आहेत ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे आप्याचं भांडं आहे जे महाराष्ट्र लोकांकडे असतंच. तर आपण आधी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर जर तुम्हाला ऑइल पाहिजे तर तुम्ही ऑइल टाकू शकता. मी तूप टाकते आहे. तर थोडंसं हे गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तूप टाकायचं आहे आणि हे बॉल्स जे आपण केलेले आहेत ते आपण याच्यामध्ये एक सोडायचं आहेत. तुम्ही चीजही टाकू शकता. जर तुम्हाला चीजही हवे असेल तर तुम्ही चीज आपण ह्याच्या आतमध्ये एक चीज बॉल्स टाकून पण करू शकतो. मी नॉर्मल करते आहे. तर मी थोडंसं तूप लावून घेते आहे ह्याला सगळीकडून. तूप लावल्यानंतर मी हे बॉल्स एक ह्याच्यामध्ये सोडते आहे.
तुम्ही बघू शकता हे बॉल्सने असे तोडले आहे. पाहिजे तर तुम्ही वरून पुन्हा एकदा तूप लावून घ्या पुन्हा. आणि हे जे बॉल्स आहेत ते प्रॉपर शॅलो फ्राय करेपर्यंत ते थोडे थोडे हलवत राहायचं आहे, जेणेकरून गोल्डन ब्राऊन असा त्याला थोडासा कलर येईल तोपर्यंत आपण ते थोडेसे शिजवत ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे असे गोल्डन ब्राऊन दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहे आपण. तुम्ही बघू शकता थोडेफार असे उलटसुलट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सगळीकडून व्यवस्थित. तर आता हे व्यवस्थित झाले आहेत गोल्डन ब्राऊन करून. तर आपण आता प्लेटिंग करून घेऊया. हे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. जसं की माझ्याकडे आता सध्या आहे पुदिन्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा खूप खूप टेस्टी लागेल खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा. तर मी फटाफट आता प्लेटिंग करून घेते. तर आता हे रेडी झाले आहेत आणि मी व्यवस्थित प्लेटिंग पण करून घेतली आहे. तर आपण टेस्ट करूया आता ही कशी आहे. ही माझ्याकडे ह्याची पुदिन्याची चटणी आहे. तुमच्याकडे जर खोबऱ्याची असेल तर तीही चालेल. तर मी आता जस्ट टेस्ट करून बघते कशी आहे. खूप असे क्रिस्पी क्रिस्पी झाले आहेत तसे. तर आपण टेस्ट करून बघूया. छान झाले आहेत. थोडेसे अजून क्रिस्पी तुम्ही अजून थोडेसे करू शकता. म्हणजे थोडेसे अजून छोट्या छोट्या बॉल्समध्ये करून तुम्ही ते ठेवू शकता, म्हणजे ते व्यवस्थित फ्राईड केले जातील. तर अशा प्रकारे आपली ही व्हिडिओ संपलेली आहे. तर थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल. तर अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच पुढची व्हिडिओ पण येत आहे. मी सांगू नाही शकत की ती कोणती येईल, पण मी मॅक्झिमम एफर्ट टाकेन त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम काहीतरी स्किल शिकता येतील किंवा डेली ब्लॉग्स तर असणारच आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल.